आत्ता आपण आलेलो आहोत मित्रांनो भोयर घाटात. घाटाच्या अंदर छिद्रवा कंस्ट्रक्शन कंपनी आहे इकडं या साईडले. त्याच्या डाव्या साईडला म्हणजे दारेकून येताना तिथं काम चालू आहे. बघा इथं कसं काम चालू आहे. छोट्या छोट्या टप्प्यातनी अलग अलग लोकायला अलग अलग ठेकेदाराला हे कॉन्ट्रॅक्ट वाटून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठं कामाची स्पीड जास्त आहे, कुठं कामाची स्पीड कमी आहे. आपण मागच्या व्हिडिओतनी रेल्वे स्टेशनची अपडेट दिली तुम्हाला यवतमाळ तर थोडी कल्ली आहे. बघा हे काम कसं आहे चालू. हे यवतमाळ रेल्वे स्टेशनकडून येणारं ते जे ब्रिज दिसत आहे मित्रांनो, त्याचं काम चालू आहे. त्याच्यावर तर वाहतूक आहे यवतमाळ दारवा रोडची. बघा ते ऑटो गेला आणि त्या ब्रिजचं काम चालू आहे, अधिक कंप्लीट झालेलं नाही आहे. आता आपण खाली आलेलो आहोत. तिथं गडरसुद्धा ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो. बघा गडर दिसेल तुम्हाला खाली. ही टेकडी पूर्ण खोदून काम करण्यात आलेलं आहे. आणि हे घाटातनी जे रोड जाते ते यवतमाळ दारवा आहे. आणि हे जे चाललं इकडं समोर ब्रिज राहणार आहे. ते घाटातनं आपण कधी कधी तुम्ही ना शॉर्ट व्हिडिओतनी किंवा लॉंगमध्ये पाहिलं असाल, आपण अपडेट दिलेली आहे. बघा इथं चुरी वगैरे टाकण्यात आलेली आहे. याच्यावर काही दिवसानंतर स्लीपर ठेवण्यात येणार आहे आणि ते स्लीपरच्यावर तर पट्टी ठेवण्यात येणार आहे. बघा इथं नाल्यासुद्धा बनवण्यात आलेले आहे, म्हणजे पाण्याचा निचरा होण्यासाठी. घाटातून म्हणजे ते वरतून जे टेकडीहून पाणी येते ते पाणी पटरीवर न येता त्या नालीत जाय, नालीत थ्रू इकडं साईडला जाय त्याच्यासाठी. बघा हे काम कसं चालू आहे. हे पूर्ण पहिले छिद्रवा कंस्ट्रक्शन कंपनीची खोदाई इथं गिट्टी खदान होती, म्हणजे गोटे काढे त्याच्यातून गिट्टी बनवण्यात येते छिद्रवा कंस्ट्रक्शन कंपनीतनी. असं आहे मित्रांनो इथचं काम. मित्रांनो तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, तुम्ही चॅनलवर नवीन असाल म्हणजे कसं आपले व्हिडिओ जर समजा 100 लोक पाहत असाल त्याच्यातली 30% सबस्क्राईब केलेलं राहते, 70% नाही राहत. म्हणजे नवीन दर्शक असते ते सबस्क्राईब नाही करत. व्हिडिओ आवडते बघतात त्यांनी पण सबस्क्राईब नाही करत. आग्रहाची विनंती आहे तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकल्याबरोबर त्याची नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळेल. करा मित्रांनो सबस्क्राईब. काही सेकंदाचंच काम आहे. त्या साईडून आत्ता आपण आलेलो आहोत मित्रांनो. बघा इथं कसं काम आहे. हे पूर्ण असं काम या साईडले दारव्याकडे जाते, इकडं ब्रिजचं काम चालू आहे. समोर बघा लोखंडी गडर ठेवण्यात आलेले आहे काही. हे एकूण असं काम येते मित्रांनो. घाटात रोड आहे आपल्या या, पण हे काम जाते इकडं खाली. बघा हे काम खोलते. हे 50-60 फुटाच्या वरती असेल मित्रांनो. इथून हे जाते इकडं. बघा हे काम कसं चालू आहे ते. माझ्या मागं तुम्ही जे काम बघू लागते पूर्ण राऊंड शेपमध्ये सी आकारातून ते जाणाऱ्या घाटातून तिकडं, म्हणजे रोड क्रॉस करणार आहे आपलं दारवा यवतमाळ. आणि हे घाट आपलं यवतमाळ दारवा
व्हिडिओ आवडत असेल तर लाईकही करा मित्रांनो. तुमच्यासाठी इतकं मेहनत घेऊन आलेलो आम्ही तर. बघा मित्रांनो, ते काम जे चालू आहे ब्रिज पिल्लरच्या पहिल्या तिथं होतं आपण त्या समोरच्या टेकडीवर. तिथून आपण आता इथं आलेलो आहोत. ISC प्रोजेक्ट्स मेजर ब्रिज. हे ब्रिज जाते या दिशेला. दारवा रोड, दारव्याकडे जाणार आहे ब्रिजचं काम. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत इचुरी हिवरी रोडवर. इथं ब्रिजचं काम चालू आहे. खालच्या दिशेतून म्हणजे खालच्या भागातून रेल्वे लाईन जाईन, वरती ब्रिज राहीन सामान्य वाहतुकीसाठी. इकडे जाते हिवरीकडे जाते हे रस्ता. ब्रिजचं काम चालू आहे हे इथे यवतमाळपासून 5-10 किलोमीटर अंतरावर. आता हे जे अर्थवर्क चाललं म्हणजे येत आहे मला तरी चालते, ते भोयर घाटातून येत आहे, जिथून आपण आता आलो. त्या घाटातने रोडच्या दुसऱ्या साईडची आपण अपडेट पाहिली, ते इकडली अपडेट. ते समोर जे दिसत आहे ते आहे भोयर म्हणजे यवतमाळ आपला. मित्रांनो, 27 रेल्वे स्टेशन आहे या पूर्ण मार्गावर. वर्धा नांदेड रेल्वे लाईन 284 किलोमीटरचे आहे जे प्रोजेक्ट आहे. याच्यावर 27 रेल्वे स्टेशन राहणार. मित्रांनो, आपल्या मागं इचोरी हिवरी रोड आहे, तिथून आपण आतमध्ये आलेलो आहोत. तुमच्यासाठी फक्त व्हिडिओ द्यायचा तर पूर्ण द्यायचा म्हणून. बघा, आता आपण चाललेलो आहोत जे आपण घाटातनी काम पाहिलं होतं त्याच्या दुसऱ्या साईडचं. बघा ते काम तिथं जात आहोत आपण. हे जे ट्रक जात आहे ते गिट्टी रेतीचं मिक्सर बनवते. त्याचं प्लॅन्ट आहे यांचा कन्स्ट्रक्शन कंपनीचा. तिथून डायरेक्ट बनवून इथे येते जिथं काम चालू आहे तिथं. बघा ब्रिजचं काम कसं चालू आहे. तर आपल्या मेन मुद्द्यावर येऊ मित्रांनो, आपण 27 रेल्वे स्टेशन राहणार आहे. आणि त्या 27 रेल्वे स्टेशनची आतापर्यंत तुम्हाला माहिती नसन, ठळक मोठे मोठे रेल्वे स्टेशन माहीत असन. तर आता समोरची जी सिरीज आपली येणार आहे ते 27 रेल्वे स्टेशनची येणार आहे. म्हणजे प्रत्येक रेल्वे स्टेशन कोणतं कुठं आहे त्याच्यावर राहणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, मित्रमंडळातून शेअर करा, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. 3 टप्प्यातनी हे प्रोजेक्ट कंप्लीट करण्यात येणार आहे मित्रांनो. पहिला टप्पा आहे वर्धा ते कामाठवाडा कळंबपर्यंत, ते झालेलं आहे कंप्लीट. रेल्वे सेवासुद्धा चालू झालेली आहे. दुसरा टप्पा आहे कळंब ते डिग्रस, ते प्रगतीपथावर आहे का. आणि तिसरा टप्पा आहे डिग्रस ते नांदेड. हे होते मित्रांनो आजचे अपडेट. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याच्या अगोदर इच्छित आपण आतापर्यंत अपडेट दिली नव्हती. हे पहिली अपडेट आहे या भागातली.